बाह्यस्पर्शे श्वसात्मा विन्दयात्मन्मि यत्सुखं स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते. असा मुक्त मनुष्य भौतिक इंद्रिय सुखांमध्ये आसक्त होत नाही, तर तो स्वतःमध्येच सुखाचा अनुभव घेत सदैव समाधिस्थ असतो. या प्रकारे आत्मक साक्षात्कारी मनुष्य ब्रह्माच्या ठायी एकाग्र झाल्याने अमर्याद सुखाचा अनुभव घेतो. तात्पर्य: कृष्ण भावनाभावित महान भक्त श्रीय मुनाचार्य म्हणतात, यदवधी मम चेतः कृष्णपादरविंदे नव नव रसधामन्युद्धत रंतु मासित तदवधी बत नारीसंगमे स्मर्यमाने भवती मुखविकारः सृष्टु निष्ठवनं च. माझे मन भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांमध्ये रममान झाल्यापासून आणि नवीन दिव्य रसांचे नित्य आस्वादन करीत असल्यापासून जेव्हा जेव्हा मी लैंगिक सुखाचा विचार करतो, तेव्हा तात्काळ माझे मुख विकारांनी भरून येते आणि त्या विचारांवर मी थुंकतो. ब्रह्मयोगयुक्त किंवा कृष्णभावनायुक्त मनुष्य भगवंतांच्या प्रेममयी सेवेत इतका संलग्न झालेला असतो की त्याची भौतिक इंद्रिय सुखाची रुची पूर्णपणे नाहीशी होते. भौतिकदृष्ट्या मैथुन सुख हेच सर्वश्रेष्ठ सुख आहे. संपूर्ण जग हे मैथुन सुखाच्या प्रभावाखाली कार्यरत आहे आणि विषयी मनुष्य या सुखाने प्रेरित झाल्यावाचून मुळीच कार्य करू शकत नाही. परंतु कृष्ण भावनेमध्ये युक्त असलेला मनुष्य मैथुन सुख टाळून अधिक जोराने कार्य करू शकतो. आध्यात्मिक साक्षात्काराची हीच कसोटी आहे. आध्यात्मिक साक्षात्कार आणि मैथुन सुख कधीच एकत्रित राहू शकत नाही. कृष्ण भावनाभावित मनुष्य हा मुक्त जीव असल्यामुळे तो कोणत्याही प्रकारचा इंद्रिय सुखाकडे आकर्षित होत नाही. येही संस्पर्शजा भोगा दुःख योनय एव ते आद्यन्तवन्त कौन्तेय न तेषु रमते बुधम. भौतिक इंद्रियांच्या संयोगापासून उत्पन्न होणाऱ्या दुःखांच्या कारणामध्ये बुद्धिमान मनुष्य भाग घेत नाही. हे कौन्तेया, अशा सुखांना आरंभ आणि शेवट असतो, म्हणून बुद्धिमान व्यक्ती त्यामध्ये आनंद घेत नाही. तात्पर्य: प्राकृतिक इंद्रियांच्या संयोगामुळे भौतिक इंद्रिय सुखे उत्पन्न होतात आणि शरीर हेच मुळी तात्पुरते असल्यामुळे प्राकृतिक इंद्रियेही तात्पुरती असतात. क्षणभंगूर अशा कोणत्याही गोष्टीत मुक्त जीव रमत नाही. दिव्य आनंदापासून प्राप्त होणाऱ्या सुखाचे पूर्ण ज्ञान असणारा मुक्त जीव मिथ्या सुखोपभोगास कसा मान्य करील? पद्मपुराणात सांगण्यात आले आहे की रमन्ते योगिनोऽनन्ते सत्यानंदे चिदात्मनि इति रामपदे नासो परम ब्रह्माभिधीयते. योगीजन परम सत्यापासून अमर्याद आनंद प्राप्त करतात आणि म्हणून परमतत्व श्री भगवान हे राम म्हणून संबोधले जातात. श्रीमद भागवतातही सांगितले आहे की नायम देहो देहभाजाम नृलोके कष्टान कामान्नरते विडभुजाये तपो दिव्यम पुत्रकायेन सत्वम शुद्धये यस्माद ब्रह्मसौख्यम त्वनंतम. पुत्रांनो, या मनुष्य जीवनामध्ये असताना इंद्रिय सुखासाठी कठोर परिश्रम करण्याचे कारण नाही. अशी सुखे शुकरांनाही उपलब्ध आहे. त्यापेक्षा या जीवनामध्ये तुम्ही तपस्या केली पाहिजे, जेणेकरून तुमचे जीवन शुद्ध होईल आणि परिणामी तुम्हाला अनंत दिव्य सुखाचा उपभोग करण्यास मिळेल. म्हणून जे वास्तविक योगी किंवा ज्ञानी आहेत ते नित्य भौतिक अस्तित्वास कारणीभूत असणाऱ्या इहसुखांकडे आकर्षित होत नाही. मनुष्य ज्या प्रमाणात प्राकृत इंद्रिय सुखामध्ये आसक्त होतो त्या प्रमाणात तो भौतिक दुःखाच्या जंजाळात पतित होतो. शक्नोति हैवयः सोढुं प्राक्षरी रविमोक्षणात् कामक्रोधोद्भवं वेगम स युक्तः स सुखी नरः. वर्तमान शरीराचा त्याग करण्यापूर्वी जर मनुष्य प्राकृत इंद्रियांचा आवेग सहन करू शकला नाही आणि काम आणि क्रोध यांच्या वेगांना आवरू शकला नाही, तर तो
योग्य प्रकारे स्थित आहे आणि या जगात तो सुखी असतो. तात्पर्य: जर मनुष्याला आत्मक साक्षात्काराच्या पथावर उत्तरोत्तर प्रगती करावयाची असेल तर त्याने प्राकृत इंद्रियांच्या आवेगांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. हे आवेग म्हणजे वाणीवेग, क्रोधवेग, मनोवेग, उदरवेग, जनेंद्रियांचे आवेग आणि जिव्हावेग होत. जो मनुष्य या सर्व विविध इंद्रियांचे आणि मनाचे आवेग नियंत्रित करण्यामध्ये समर्थ होतो त्याला गोस्वामी किंवा स्वामी म्हटले जाते. असे गोस्वामी अत्यंत संयमित जीवन जगतात आणि इंद्रियांच्या वेगांचा पूर्णपणे त्याग करतात. भौतिक इच्छा जेव्हा अतृप्तच राहतात तेव्हा त्यांच्यापासून क्रोध निर्माण होतो आणि अशा प्रकारे मन, नेत्र आणि वक्षः स्थळ शुद्ध होतात. म्हणून मनुष्याने या भौतिक देहाचा त्याग करण्यापूर्वीच त्यांना संयमित करण्याचा अभ्यास केला पाहिजे. जो हे करू शकतो तो आत्मक साक्षात्कारी असल्याचे जाणले पाहिजे आणि या प्रकारे तो आत्मक साक्षात्काराच्या स्थितीत सुखी असतो. काम आणि क्रोध यांना कठोर परिश्रमांद्वारे संयमित करण्याचा प्रयत्न करणे हे योगी मनुष्याचे कर्तव्यच आहे. योऽन्तः सुखो अंतरारा रामस्तथा तर्जोतिरेव यः स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतो धिगच्छति. ज्याचे सुख अंतःकरणात आहे तो अंतरात सक्रिय आहे आणि अंतरातच आनंद अनुभव असतो, आणि ज्याचे ध्येय अंतरातच आहे तो वास्तविकपणे परिपूर्ण योगी आहे. तो ब्रह्मामध्ये मुक्त होतो आणि शेवटी ब्रह्माची प्राप्ती करतो. तात्पर्य: जोपर्यंत मनुष्य अंतःकरणात सुखाचा अनुभव घेऊ शकत नाही तोपर्यंत तो वरकरणी सुख प्राप्त करून देणाऱ्या बाह्य क्रियांपासून कसा निवृत्त होऊ शकेल? मुक्त मनुष्य हा प्रत्यक्ष अनुभवाद्वारेच सुखाचा आनंद घेतो. म्हणून तो कोणत्याही ठिकाणी शांतपणे बसू शकतो आणि जीवनाच्या क्रियांचा अंतरातच उपभोग घेऊ शकतो. असा मुक्त मनुष्य बाह्य भौतिक सुखाची मुळीच अपेक्षा करीत नाही. या अवस्थेलाच ब्रह्मभूत अवस्था म्हटले जाते. या अवस्थेची प्राप्ती झाल्यावर स्वगृही म्हणजेच भगवद्धामात परत जाता येते. लभन्ते ब्रह्मनिर्माण मृषयः क्षीणकल्मषा छिन्नद्वैधा यतात्मानः सर्वभूतहिते रता. जे संशयापासून उत्पन्न होणाऱ्या द्वंद्वांच्या पलीकडे आहेत, ज्यांचे मन अंतरातच रममाण झाले आहे, जे सर्व जीवांच्या कल्याणार्थ कार्य करण्यामध्ये नेहमी व्यस्त असतात आणि जे सर्व पापांपासून मुक्त आहेत, ते ब्रह्मामध्ये मुक्तीची प्राप्ती करतात. तात्पर्य: पूर्णपणे कृष्ण भावनाभावित असलेला मनुष्यच खऱ्या अर्थाने जीवाच्या कल्याणार्थ कार्य करू शकतो. श्रीकृष्ण हेच सर्व गोष्टींचे उद्गम आहेत आणि ज्ञान वास्तविकपणे जेव्हा मनुष्याला होते तेव्हा त्या भावनेमध्ये तो जे कार्य करतो ते सर्वांच्या कल्याणार्थ असते. श्रीकृष्ण हे परमभोक्ता, सर्वश्रेष्ठ अधिपती आणि परममित्र आहेत. या गोष्टींची विस्मृती ही मानव समाजाच्या दुःखास कारणीभूत असते. म्हणून संपूर्ण मानव समाजामध्ये या भावनेची पुनर्जागृती करणे हेच सर्वोच्च कल्याणकारी कर्म आहे. ब्रह्मामध्ये मुक्ती प्राप्त झाल्यापासून मनुष्य अशा प्रकारचे सर्वोत्तम कल्याणकारी कर्म करू शकत नाही. कृष्ण भावनाभावित मनुष्याला श्रीकृष्णांच्या सर्वश्रेष्ठत्वाविषयी मुळीच संदेह नसतो, कारण तो सर्व पापांतून पूर्णपणे मुक्त झालेला असतो. हीच दिव्य भगवत प्रेमाची स्थिती आहे. मानव समाजाच्या केवळ भौतिक कल्याणार्थ कार्यरत असणारा मनुष्य वस्तुतः कोणाचीही मदत करू शकत नाही. स्थूल शरीर आणि मन यांचा तात्पुरता दुःख परिहार या संतोषजनक नसतो. मनुष्याला त्याच्या भगवंतांशी असणाऱ्या संबंधांची विस्मृती हीच त्याच्या जीवनाच्या कठीण संघर्षातील अडचणींचे वास्तविक कारण असते. जेव्हा मनुष्याला श्रीकृष्णांशी असणाऱ्या आपल्या संबंधाची पूर्णपणे जाणीव होते तेव्हा तो जरी भौतिक जंजाळात असला तरी तो मुक्त जीवच असतो. काम क्रोध विमुक्तानां यतीनां यतचेतसां अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदित्मानां. जे क्रोध आणि सर्व भौतिक इच्छांपासून मुक्त आहेत
आत्मक साक्षात्कारी आत्मसंयमी आहेत आणि सतत पूर्णत्वाकरिता प्रयत्न करीत आहेत, त्यांना निकट भविष्यकाळात ब्रह्मामधील मुक्तीची निश्चिती असते. तात्पर्य: मोक्षासाठी निरंतर प्रयत्न करणाऱ्या संतजनांमध्ये जो कृष्ण भावनाभावित मनुष्य असतो तो सर्वोत्तम आहे. या वस्तुस्थितीची पुष्टी श्रीमद भागवतात पुढील प्रमाणे करण्यात आली आहे. यत्पाद पंकज पलाश विलास भक्त्या कर्माशयम ग्रथित मुद्ग्रथयन्ति संत तदवन्न रिक्तमतयो यतयोपि वृद्धं स्तोत्रगणास्तमरणं भज वासुदेवम. भक्तिपूर्ण सेवेद्वारे पुरुषोत्तम भगवान श्री वासुदेव यांची भक्ती करण्याचा प्रयत्न कर. जे सकाम कर्माच्या तीव्र आणि सखोल इच्छांचे समूळ उच्चाटन करून भगवंतांच्या चरणकमलांची सेवा करण्याच्या दिव्य आनंदात युक्त झाले आहे, त्यांनी जितक्या प्रभावीपणे इंद्रियवेग नियंत्रित केले आहे तितक्या प्रभावीपणे इंद्रियवेग नियंत्रित करण्याचे सामर्थ्य मोठमोठ्या ऋषींमध्येही नाही. बद्ध जीवामध्ये कर्मफलांचा उपभोग घेण्याची इच्छा इतक्या खोलवर मूळ धरून असते की मोठमोठ्या ऋषींना महत् प्रयास करूनही अशा इच्छा नियंत्रित करणे अत्यंत कठीण असते. भगवत भक्त हा कृष्ण भावनाभावित भक्तिपूर्ण सेवेमध्ये सतत युक्त असल्यामुळे आणि आत्मक साक्षात्कारामध्ये परिपूर्ण असल्यामुळे त्याला ब्रह्मामध्ये मुक्तीची प्राप्ती अत्यंत शीघ्र होते. आत्मक साक्षात्काराचे त्याला संपूर्ण ज्ञान असल्यामुळे तो सदैव समाधीस्थच असतो. यासाठी योग्य उदाहरण द्यावयाचे झाल्यास दर्शन ध्यान संस्पर्शे मत्स्य कुर्म विहंगमा स्वान्यपत्यानी पुष्टांनी तथाहंपि पद्मज. दर्शन, ध्यान आणि स्पर्श यांद्वारे मासा, कासव आणि पक्षी आपापली पिल्ले पोसतात. त्याचप्रमाणे हे पद्मजा मी देखील करतो. मत्स्य आपल्या संततीकडे केवळ पाहून त्यांचे पालनपोषण करतो. कासव केवळ ध्यानाद्वारे आपल्या संततींचे पालनपोषण करतो. कासवाची अंडी जमिनीवर घातली जातात आणि कासव पाण्यात असतानाच अंड्यावर ध्यान करते. त्याचप्रमाणे कृष्ण भावनायुक्त भक्त जरी भगवद्धामापासून अत्यंत दूर असला तरी तो कृष्ण भावनाभावित सेवेद्वारे सतत केवळ त्यांचे स्मरण करून भगवद्धामात उन्नत होऊ शकतो. त्याला सांसारिक दुःखांची व्यथा भासत नाही आणि जीवनाच्या या अवस्थेलाच ब्रह्मनिर्वाण म्हटले जाते. अर्थात सतत ब्रह्मामध्ये तल्लीन असल्यामुळे भौतिक दुःखे नाहीशी होतात. स्पर्शान् कृत्वा बहिर्भार्या श्वशुष्वेवांतरे भ्रुवो प्राणापानो समो कृत्वा नासाभ्यन्तचारिणो यन्तेन्द्रियमनो बुद्धी निर्मोक्षपरायण विगतेच्छाभयक्रोधोय सदा मुक्त एवस. सर्व बाह्य इंद्रिय विषय रोखून दोन भोवयांमध्ये दृष्टी एकाग्र करून नाकपुड्यांमध्ये प्राण आणि अपान वायूंना रोखून आणि याप्रमाणे मन, इंद्रिये आणि बुद्धी संयमित करून मोक्षप्राप्तीचे ध्येय असणारा मुनी इच्छा, भय आणि क्रोधापासून मुक्त होतो. जो मनुष्य नित्य या अवस्थेत असतो तो निश्चितच मुक्त असतो. तात्पर्य: कृष्ण भावनेमध्ये संलग्न होऊन मनुष्य तात्काळ आपले आध्यात्मिक स्वरूप जाणू शकतो आणि त्यानंतर तो भक्तियोगाच्या माध्यमाने भगवंतांना जाणू शकतो. जेव्हा मनुष्य भगवत भक्तीमध्ये उत्तम प्रकारे स्थित होतो तेव्हा तो दिव्य स्तराप्रत उन्नत होतो आणि यामुळे आपल्या कार्यक्षेत्रामध्ये भगवंतांची उपस्थिती जाणण्या इतपत पात्र बनू शकतो. या विशिष्ट स्थितीलाच ब्रह्मनिर्वाण किंवा ब्रह्मामधील मुक्ती असे म्हटले जाते. ब्रह्मनिर्वाणाच्या उपरोक्त तत्वांचे विवेचन करून झाल्यावर भगवंत अर्जुनाला अष्टांग योग या योगपद्धतीच्या आचरणाद्वारे मनुष्य या अवस्थेप्रत कसा होऊ शकतो याचा उपदेश करतात. या अष्टांग योगाची 8 अंगे आहेत व ती म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही होत. 6व्या अध्यायामध्ये योग विषयाचे विस्तृत स्पष्टीकरण करण्यात आले आहे.
आणि 5व्या अध्यायाच्या शेवटी त्याचे केवळ प्राथमिक वर्णन करण्यात आले आहे. प्रत्याहार या योगपद्धतीद्वारे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या इंद्रिय विषयांचा त्याग केला पाहिजे. त्यानंतर 2 भुवयांमध्ये दृष्टी एकत्रित करून अर्धोन्मीलित नेत्रांनी नासिकाग्रावर ध्यान एकाग्र केले पाहिजे. नेत्र पूर्णपणे बंद करण्याने काही लाभ होत नाही, कारण नेत्र पूर्णपणे बंद केल्यास निद्रावश होण्याचा संभव असतो. तसेच नेत्र संपूर्ण उघडे ठेवल्यानेही काही लाभ होत नाही, कारण तसे केल्यास इंद्रिय विषयांवर मोहित होण्याची शक्यता असते. शरीरातील ऊर्ध्व आणि अधोगमन करणाऱ्या वायूंचे समत्व साधून नाकपुड्यांमध्ये श्वासोच्छ्वासाची हालचाल रोखली पाहिजे. अशा योगाच्या आचरणाद्वारे मनुष्य इंद्रिये संयमित करू शकतो, बाह्य इंद्रिय विषयांपासून अलिप्त राहू शकतो आणि याप्रमाणे तो ब्रह्मनिर्वाणासाठी स्वतःची तयारी करतो. ही योगपद्धती मनुष्याला सर्व प्रकारच्या क्रोध आणि भयांपासून मुक्त होण्यास व त्या योगे दिव्य स्थितीत परमात्म्याच्या उपस्थितीचा अनुभव घेण्यास सहाय्य करते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर कृष्ण भावनामृत ही योगपद्धतीच्या आचरणाची सहज सुलभ पद्धत आहे. याचे पुढील अध्यायामध्ये विस्तृत वर्णन करण्यात येईल. कृष्ण भावनाभावित मनुष्य हा नित्य भक्तिपूर्ण सेवेमध्ये युक्त असल्याकारणाने त्यांची इंद्रिये इतर गोष्टींमध्ये रत होण्याचा धोका नसतो. इंद्रिये संयमित करण्याचा हा मार्ग अष्टांग योगापेक्षा अधिक उत्तम आहे. भोक्तारम यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरम सुहृदयं सर्वभूतानां ज्ञात्वा मा शांतिमृच्छति. मी सर्व यज्ञ आणि तपस्यांचा परमभोक्ता, सर्व ग्रहलोक आणि देवदेवतांचा परमेश्वर आहे आणि मी सर्व जीवांचा हितकर्ता व सर्व जीवांच्या कल्याणाची इच्छा करणारा आहे. हे जाणून माझे पूर्ण ज्ञान असणारा सांसारिक दुःखांपासून शांती प्राप्त करतो. तात्पर्य: मायाशक्तीच्या कचाट्यात सापडलेले सर्व बद्ध जीव या भौतिक जगतात शांती प्राप्त करण्यासाठी अत्यंत उत्सुक असतात, परंतु भगवद्गीतेच्या या श्लोकामध्ये वर्णिलेले शांतीचे सूत्र त्यांना माहीत नाही. सर्वश्रेष्ठ शांतीसूत्र म्हणजेच हेच आहे की भगवान श्रीकृष्ण हे सर्व मानवी कर्माचे भोक्ता आहेत. सर्व काही भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये अर्पण केले पाहिजे, कारण ते सर्व ग्रहलोकांचे आणि त्यांमधील देवदेवतांचे अधिपती आहेत. त्यांच्याहून श्रेष्ठ कोणीही नाही. देवदेवतांमधील सर्वश्रेष्ठ ब्रह्मदेव आणि शंकर यांच्यापेक्षा भगवंत श्रेष्ठ आहे. वेदांमध्ये भगवंतांचे वर्णन तमीश्वराणाम परम महेश्वरम म्हणून करण्यात आले आहे. मायेच्या प्रभावाखाली जीव आपल्याला दृश्य असणाऱ्या सर्व गोष्टींचे भोक्ता बनण्याचा प्रयत्न करीत आहे, परंतु वस्तुतः ते भगवंतांच्या भौतिक शक्तीच्या वर्चस्वाखाली असतात. भगवंत हे प्रकृतीचे स्वामी आहेत आणि बद्ध जीव हे भौतिक प्रकृतीच्या कठोर नियमांच्या अधीन आहेत. जोपर्यंत मनुष्य हे उघड सत्य जाणू शकत नाही, तोपर्यंत त्याला या जगात व्यक्तिशः अथवा सामूहिकरित्या शांती प्राप्त करणे शक्य नाही. कृष्ण भावनेचा हाच अर्थ आहे. भगवान श्रीकृष्ण हे सर्वश्रेष्ठ अधिपती आहेत आणि मोठमोठ्या देवतांसहित सर्व जीव हे त्यांच्या अंकित आहेत. मनुष्य परिपूर्ण कृष्ण भावनेमध्येच केवळ परमशांती करू शकतो. हा 5वा अध्याय म्हणजे कृष्ण भावनेचे व्यावहारिक विश्लेषण आहे व याला सामान्यतः कर्मयोग म्हणून जाणले जाते. कर्मयोग कसा मुक्तिदायक होऊ शकतो या मानसिक तर्कवादाच्या प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी देण्यात आले आहे. कृष्ण भावनाभावित कर्मे करणे म्हणजेच भगवंत हे सर्वांचे अधिपती आहेत या पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन कर्म करणे होय. असे कर्म हे दिव्य ज्ञानाहून भिन्न नाही. प्रत्यक्ष कृष्ण भावना म्हणजे भक्तियोग आहे आणि ज्ञानयोग या भक्तियोगाकडे घेऊन जाणारा मार्ग आहे.
कृष्ण भावना म्हणजे स्वतःच्या परम सत्याशी असणाऱ्या संबंधांच्या पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन कर्म करणे होय. आणि या भावनेची परिपूर्णता म्हणजेच श्रीकृष्णांचे किंवा पुरुषोत्तम श्री भगवंतांचे संपूर्ण ज्ञान होय. विशुद्ध जीव हा भगवंतांचा अंश या नात्याने त्यांचा शाश्वत सेवक असतो. मायेवर प्रभुत्व गाजविण्याच्या इच्छेमुळे तो मायेच्या संपर्कामध्ये येतो आणि हीच गोष्ट त्याच्या अनेक दुःखास कारणीभूत असते. जोपर्यंत तो भौतिक प्रकृतीशी संबंधित आहे तोपर्यंत त्याला आपल्या भौतिक गरजा भागविण्यासाठी कर्म करावेच लागते. तथापि भौतिक प्रकृतीच्या अधिपत्याखाली असतानाही कृष्ण भावना त्याला आध्यात्मिक जीवनात उन्नत करते. कारण कृष्ण भावना म्हणजे भौतिक जगतामध्ये साधनेद्वारे आध्यात्मिक अस्तित्वासाठी जागृती करणे होय. जितक्या प्रमाणात मनुष्य प्रगती करतो तितक्या प्रमाणात तो भौतिक प्रवृत्तींच्या तावडीतून सुटतो. भगवंत कोणाच्याही बाबतीत पक्षपात करीत नाही. सर्व काही मनुष्यांच्या कृष्ण भावनेतील कर्तव्यांच्या व्यावहारिक आचरणांवर अवलंबून असते आणि यापासूनच त्याला सर्व प्रकारे इंद्रिय संयमित करण्यास आणि काम आणि क्रोधावर विजय मिळवण्यास मदत होते. उपरोक्त विकारांना नियंत्रित करून जो कृष्ण भावनेमध्ये दृढ राहतो तो वास्तविकपणे दिव्य स्थिती किंवा ब्रह्मनिर्वाणामध्ये राहतो. अष्टांग योगाचे कृष्ण भावनेमध्ये आपोआपच आचरण होते, कारण यामध्ये अंतिम हेतू साध्य होतो. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी यांच्या आचरणाने यथावकाश उन्नतावस्था प्राप्त होते. परंतु भक्तियोगातील पूर्णतेची ही केवळ पूर्वतयारी आहे आणि भक्तिपूर्ण सेवा हीच मानवजातीला शांती प्रदान करू शकते. हीच जीवनाची परमोच्च संसिद्धी आहे. या प्रकारे भगवद्गीतेच्या कर्मसन्यास योग या 5व्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न.